नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे पारची खात्री पटलेली असते की त्याच्या मनामध्ये काव्य आणि जीवाबद्दल जी काही शंका असते ती शंका दूर झालेली असते. त्याला एका वेगळ्याच गोष्टीची भीती असते. त्याला आता जीवा आणि काव्याच्या पास्टबद्दल समजलेलं असतं. त्यामुळे त्याला वाटत असतं की जर हे दोघे जण एकमेकांच्या समोर येतील तर ते एकमेकांबरोबर कसे वागतील, त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल कशा भावना असतील याचा विचार तो करत असतो. आणि खरं तर त्याचं मन पूर्णपणे मागं येत असतं. कारण एखाद्याचा पास्ट असतो पण ती व्यक्ती घरामध्ये नसते किंवा ती बाहेर असते. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी काही संबंध येत नसतो. पण इथे गोष्ट घरातल्याच व्यक्तीची होती, जीवाची होती. त्यामुळे इथे आता पारच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काव्याने दिलेलं असतं. आणि ते सुद्धा खूपच छान पद्धतीने आणि प्रामाणिकपणे दिलेलं असतं. तिने हे सुद्धा कबूल केलेलं असतं की माझं त्याच्यावरती वेड्यासारखं प्रेम होतं, पण खरं प्रेम काय आहे हे तुम्ही मला शिकवलंत पार्थ. आणि कधी त्या संपूर्ण गोष्टी मी विसरून गेले आणि तुमच्यावरती वेड्यासारखं प्रेम करू लागले, ही गोष्ट काही मला कळलीच नाही, असं इथे काव्याने त्याला प्रामाणिकपणे सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अजून एक गोष्ट अशी घडलेली असते की पार्थने जीवा आणि काव्याला एकत्र बोलताना बघितलेलं असतं. पण ते जेव्हा एकत्र बोलत असतात, एकमेकांना समजवत असतात ना, तेव्हा त्यांच्यामध्ये विषय त्यांच्या दोघांचा नसतो, तर ते दोघे जण हर्ट असतात आपल्या पार्टनर्समुळे. तर इथे काव्य त्याला समजावते की आपल्याला आपल्या पार्टनर्सने काय शिकवले, विश्वास ठेवायचा, प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवायचा. गोष्टी आपल्या मनासारख्या होतात. पार्थ मला नक्की मिळतील, नंदिनी ताई तुला नक्की मिळेल जीवा, काळजी करू नको, नंदिनी ताई तुझ्याकडे नक्की परत येईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या आणि जीवा जेव्हा मैत्रीसारखे एकमेकांबरोबर बोलत असतात, एकमेकांना समजावून सांगत असतात, तेव्हा जीवाला इथे काव्याबद्दल काहीच वाटत नसतं. फक्त ती त्याची एक मैत्रीण आहे असं त्याला वाटत असतं. आणि काव्याच्याही मनामध्ये त्याच्याबद्दल काहीही नव्हतं, सगळं संपलं आहे आणि आता उरले ती फक्त एक मैत्री आणि माणुसकी. तेव्हा पार्थला खऱ्या अर्थाने कळतं की मला जे वाटत होतं, जी माझ्या मनामध्ये भीती होती ती निघून गेली आहे. जसं मी नंदिनीला समजावत होतो तशी आता काव्या इथे जीवाला समजावते. जसा जीवा इथे काव्याला समजावतोय तशी नंदिनी मला समजवायची. कारण प्रेक्षकांनो, काय होतं, जेव्हा इथे जीवा नंदिनीमुळे हर्ट होऊन आता त्याच्या घरी परत येतो ना, तेव्हा तो पार्थला काय म्हणतो की नंदिनी जशी माझ्याबरोबर वागते ना तुतड्यासारखी, तसा तूही काव्याबरोबर वागत असशील ना. जशी नंदिनी मला त्रास देते तसा तूही काव्याला त्रासच देत असशील ना. म्हणजे त्याला स्वतःला जो त्रास होतोय, तो स्वतः जे फील करतोय ते काव्यसुद्धा करत असेल. मी जसा हर्ट झालो आहे तशी काव्यसुद्धा हर्ट झाली असेल, तिलासुद्धा तसाच त्रास होत असेल. म्हणून जशी नंदिनी माझ्याबरोबर वागते तसा तूही तिच्याबरोबर वागू नकोस, तिला त्रास देऊ नकोस, ती चांगली मुलगी आहे असं जीवाचं म्हणणं असतं. म्हणजे एक मित्र आपल्या मैत्रिणीसाठी भांडतोय, तिला इथे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय, ही गोष्ट आता पार्थला समजलेली असते. आणि त्याचा विश्वास बसलेला असतो की हे दोघे जण आमच्या प्रेमात पडलेत, खऱ्या अर्थाने आमचं प्रेम जिंकले. आम्ही जी काही आमचं नातं टिकवण्यासाठी मेहनत घेतली होती, जे काही एफर्ट्स घेतले होते, ते कुठेतरी आता मार्गी लागलेले आहेत. काव्याला कळलं प्रेम म्हणजे काय असतं आणि ती आता माझ्या प्रेमात पडली. त्यानंतर इथे जीवालासुद्धा तेच वाटत असतं की आता नंदिनी त्याला खूप आवडते, तो नंदिनीच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे पार्थ नंदिनीला जाऊन सांगतो की आपण आता त्यांना संधी देऊया, आपण त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करूया. ते दोघे जण खरोखर प्रेमात पडलेत. मी तुम्हाला म्हणालो होतो ना नंदिनी, एक दिवस असा नक्की येईल की त्यांना इथे आपल्या प्रेमाची जाणीव नक्की होईल, ते आपल्याकडे नक्की परत येतील. मी तुम्हाला म्हणालो होतो ना, डिवोर्स हा विषयसुद्धा त्यांच्या डोक्यातून निघून जाईल आणि ते दोघे जण लग्न टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. पुन्हा डिवोर्स घ्यायचा आहे असं ते दोघे जण बोलणारसुद्धा नाही. आणि या बऱ्याच गोष्टी घडल्यानंतर
इथे पार्थने ठरवलेलं असतं की काव्यावरती त्याचं जे काही प्रेम आहे ना ते तो तिला सांगणार, पण तिची एक्झाम झाल्यानंतर. आता सध्या तरी नाही, कारण मग पार्थचंसुद्धा तिच्यावरती प्रेम आहे आणि त्याने तिला माफ करून त्याच्या आयुष्यामध्ये स्वीकारलं आहे. ही गोष्ट जर त्याने काव्याला सांगितली तर ती डिस्टर्ब होऊ शकते आणि अभ्यासावरचा तिचा फोकस हलू शकतो. या गोष्टीची त्याला भीती वाटत असते आणि म्हणून तो म्हणतो, जेव्हा जेव्हा म्हणत असतो की सांग ना तिला की तू तिला माफ केलंस, तुझ्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे असं सांग ना. तेव्हा पार्थ म्हणतो आता नाही, योग्य वेळ आल्यानंतर सांगेन, पण आता नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आणि काव्या दोघेजण एकमेकांजवळ बोलतात. तेव्हा पार्थ म्हणतो की मी तुम्हाला पुण्याला सोडायला येईन, कारण तिचं मेन्सचं जे एक्झाम होणार आहेत UPSCच्या त्याचं जे काही सेंट्रल लागले ते पुण्यामध्ये लागलेलं असतं आणि तिची एक्झाम आता पुण्याला होणार असते. तेव्हा तिने आधी विचारलेलं असतं की पार्थ तुम्ही मला सोडायला याल का. तेव्हा पार्थ म्हणालेला असतो की हो मी सोडायला येणार नाही आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या जा. पण आता पार्थ सोडायला जायला तयार झालेला असतो. पण प्रेक्षकांनो, जात असताना त्यांचा छोटासा अपघात झालेला असतो आणि त्या अपघातामध्ये इथे आता बरोबर काव्याच्या उजव्याच हाताला लागलेलं असतं. तिच्याबरोबर उजव्याच हाताला लागतं आणि मग आता ती पेपर लिहू शकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ती पेपर लिहू शकत नाही आहे, मग आता मेन्सची एक्झाम कशी काय देणार. तेव्हा पार्थ म्हणतो काळजी करू नका. पार्थ इथे स्पेशल रिक्वेस्ट करतो आणि सांगतो की इथे मी काव्याच्या शेजारी बसेन आणि त्या जे सांगतील ते मी लिहीन, म्हणजे मी तिचं लिखाण करेन, उत्तरं मात्र तिची असतील. प्लीज तुम्ही माझी रिक्वेस्ट मान्य करा. हवं तर कोणीतरी लक्ष ठेवायला इथे थांबा, असं सुद्धा पार्थ म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थची स्पेशल रिक्वेस्ट असते आणि म्हणूनच इथे काव्याचा हात मोडल्यानंतर पार्थ तिचे पेपर लिहितो, तिचं लिखाण करतो आणि इथे चांगले मार्क्स मिळावेत म्हणून जी काही धडपड करतो, त्याने इथे आता पार्थचं मन हे तर काव्यासाठी किती तुटत असतं हे आपण बघितलं आहे. पण इथे काव्याच्या मनामध्ये पार्थने अजूनच आपली मोठी जागा निर्माण केलेली असते. ती खऱ्या अर्थाने अजूनच पार्थच्या प्रेमात पडलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडतात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की काव्या, मी बॅग पॅक करणार आहे, मी सगळं काही घेणार आहे, तुमचेसुद्धा कपडे मी ठेवतो बॅगमध्ये आणि माझेसुद्धा, मी येणार आहे तुमच्याबरोबर, पण आपण आजच निघायचं, कारण उद्या पेपर आहे ना, उद्या कुठलीही अडचण येता कामा नये, आपण आजच जाऊया. जर गाडी बंद पडली किंवा काही एक प्रॉब्लेम झाला तर तो आजच्या आज सॉल्व्ह होईल. आज आपण सेटल होऊ आणि उद्या तुम्ही इथे एकदम छान पद्धतीने पेपरला जा. कसं वाटतं तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे, मला तर आवडेल. तेव्हा तो म्हणतो तुम्ही तोपर्यंत अभ्यास करा, मी आपली बॅग पॅक करतो. तेव्हा इथे आता पार्थने खूप सारे कपडे वगैरे भरलेले असतात. त्याला जे जे ड्रेसेस आवडतात ना काव्याचे, ते सगळे त्याने ठेवलेले असतात आणि त्यानंतर बॅगची चेन काही लागत नसते. काव्या म्हणत असते, देशमुख किती उशीर झाला, अहो 2-2 जोडी कपडे ठेवायचे आहेत फक्त, एवढा काय उशीर लागतो, एवढं काय घेतलंय तुम्ही. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या एक काम करता का, वरती जरा बसता, तुमच्या वजनाने ते झाकण लागेल. तेव्हा काव्या म्हणते, काय मी वरती बसू. देशमुख तुम्ही पण ना, अजूनपर्यंत तुम्हाला बॅगची चेनसुद्धा लावता येत नाही आहे. व्हा बरं बाजूला, मी लावते. आणि ती आता पार्थला बाजूला करते आणि म्हणते, काय देशमुख, काय एवढं ठेवलं तरी काय तुम्ही. आणि ती चेन उघडून बघते तर काय, त्याच्यामध्ये त्याने काय काय ठेवलेलं असतं. तर इथे तिची पुस्तकं असू दे, त्याचबरोबर बोकासुद्धा ठेवलेला असतो. आता त्या बॅगमध्ये बोकासुद्धा ठेवला आहे, मग चेन कशी काय लागणार. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ अहो हे काय आहे, तुम्ही बोक्यालासुद्धा बरोबर घेताय. तेव्हा काव्या म्हणतो, हो ना, आता मलासुद्धा त्याची सवय झाली. तुम्ही त्याच्याबरोबर जे जे काही बोलता ना ते मला कळतं, ते सगळं माझ्यासाठी असतं ना, मग त्याच्यावरती काय बोलायचं आहे काय नाही बोलायचं हे मला पण कळतं. तेव्हा त्या बोक्याला तुम्ही घ्या. तेव्हा इथे काव्या खूपच जास्त इम्प्रेस्ड होते. त्यानंतर दोघेजणं छान तयार होतात आणि दोघेही जायला निघालेले असतात. तेव्हा इथे माननी काकू, विक्रम काका, त्याचबरोबर नंदिनी, जीवा, घरातले सगळेजण इथे काव्याला ऑल द बेस्ट करतात. कारण ती जी एक्झाम असते ना, मेन्स असते, त्याच्यानंतर तिला जर चांगले मार्क्स पडले तर ती IAS बनणार असते.
तेव्हा इथे सगळ्यांनी ऑल द बेस्ट केल्यानंतर काव्य आणि पार्थ दोघेजण एकत्र जायला निघतात. बरं जात असतात तेव्हा इथे काव्य म्हणत असते, देशमुख तुम्ही माझ्याबरोबर आलात ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे. उद्याचा पेपर माझा बघा एकदम छान जाईल. तेव्हा पार्थ म्हणतो, फक्त आनंदी राहू नका, अभ्यासाकडे पण लक्ष द्या, कळलं ना. आता तुमच्याकडे एवढा वेळ आहे तर तुम्ही अभ्यास करा, मी ड्राईव्ह करतोय. तेव्हा ती म्हणते, तुम्ही गाडी चालवणार आणि मी अभ्यास करणार, तुम्हाला बोर नाही होणार का देशमुख. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही होणार बोर, तुम्ही तुमचा अभ्यास करा, कारण एवढा वेळसुद्धा वाया जाता कामा नये, महत्त्वाच्या एक्झाम आहेत ना, म्हणून म्हणतो. तेव्हा काव्य म्हणते, त्याची काही एक गरज नाही, मी माझा अभ्यास केला आहे आणि कसा करायचा आहे ते मला पण माहिती आहे. आता आपण प्रवासात जातो आहे, ही वेळ आपली आहे, ही स्पेस आपली आहे, आपण एकमेकांबरोबर छान बोललं पाहिजे नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ दोघेच गाडीमध्ये असतात. दोघेजणं छान एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात, इथे प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा पार्थ आता इथे गाडी चालवत असताना फोकस राहत नाही. समोरून अचानकपणे एवढा मोठा टेम्पो येतो आणि गाडी त्याला धडकणार, तेवढ्यातच तो गाडी बाजूला घेतो आणि गाडी जाऊन झाडाला धडकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याने सीट बेल्ट लावलेला नसतो आणि तेव्हा तिच्या हाताला आता खूप मोठी दुखापत झालेली असते. काव्याचा हात पूर्णपणे मुरगळलेला असतो, म्हणजे इतका मुरगळलेला असतो की तिच्या हाताची मुवमेंटसुद्धा होत नसते आणि तिचा हात अक्षरशः दुखत असतो. तेव्हा इथे आता इतक्या दुखण्यामध्ये तिला तिचा पेपरसुद्धा लिहिता येणार नाही. मग ती आता कशी काय एक्झाम देणार ना, इतकं लिखाण करायचं असतं. मग जर आता हातच काम करत नाही आहे तर मेन्सची एक्झाम कशी देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, पार्थ इथे कशी तरी गाडी तिथून बाजूला करतो आणि म्हणतो की काव्या काय झालं तुम्हाला. तिचा हात आता पूर्णपणे इथे पुढे जाऊन धडकलेला असतो आणि तिच्या हाताला जबरदस्त मार लागलेला असतो. पार्थ तिथून आधी गाडी बाजूला घेतो आणि त्यानंतर तिला पाणी वगैरे प्यायला देतो आणि तेव्हा कुठे तिला थोडंसं बरं वाटतं आणि तो तिला आधी पुण्यामध्ये आल्या आल्या हॉस्पिटलला घेऊन जातो. हॉस्पिटलला नेतो तेव्हा तिच्या हाताला व्यवस्थित आता इथे प्लास्टर वगैरे केलेलं असतं, कारण हात जोरात तिचा मुरगळलेला म्हणजे अक्षरशः मोडलेलाच असतो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की त्यांचा हात मोडला आहे, अपघातामध्ये त्यांच्या हाताला जोरात मार लागला आणि त्याच्यामुळे हे झालं आहे, तिच्या डोक्याला हाताला मार लागलेला असतो. तेव्हा इथे आता काव्य पेपर नाही लिहू शकत, डाव्या हाताने किती लिहिणार. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्य तुम्ही रडू नका. काव्य तर रडणारच ना, इतकी मेहनत आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्य तुम्ही रडू नका, हे बघा मी आहे ना तुमच्याबरोबर. तेव्हा तो सगळ्यात आधी लवकर इथे ऑफिसला जातो, म्हणजे ज्या ठिकाणी आता सेंटर लागलेलं आहे तिथे तो जातो आणि रिक्वेस्ट करतो की मला तिथल्या जे मेन सर असतात त्यांना भेटायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हे बघा सर, आम्ही एक्झामलाच आलो होतो, ही माझी बायको काव्या देशमुख आणि मी त्यांची इथे मदत करायला आलो आहे. म्हणजे अपघातामध्ये त्यांचा हात पूर्णपणे इथे गाडीला धडकला, इतका धडकला की त्यांची हड्डी फ्रॅक्चर आहे, त्यांच्या हाताला प्लेस्टर आहे आणि त्यामुळे ती आता लिहू शकत नाही. तेव्हा मी तुम्हाला स्पेशल रिक्वेस्ट करतो की प्लीज मी त्यांच्याऐवजी पेपर लिहिला तर चालेल का. त्यात जे सांगतील तेच मी लिहीन, हवं तर तुमच्यापैकी कुणीतरी आमच्यावरती लक्ष ठेवायला बसा. मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांची मेहनत वाया जायला नको. मी विनंती करतो तुम्हाला, आमच्यावरती सुपरविजनसाठी कुणाला तरी ठेवा. ज्या काव्या बोलतील एकूण एक शब्द त्यांनी सांगितलेला मी लिहीन, बाकी मी माझ्या मनाचं किंवा मी काहीही चुकीचं करणार नाही. तुमचे जे काही रूल्स असतील ते तुम्ही मला सांगा, मी त्या पद्धतीने इथे लिखाण करायला तयार आहे, पण तुम्ही काव्याला परीक्षेला बसण्याची प्लीज परवानगी द्या. तेव्हा इथे आता काव्य आणि पार्थ हे दोघेही मनापासून रिक्वेस्ट करतात आणि त्याचबरोबर काव्याचा हातसुद्धा दाखवतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिकल रिपोर्टसुद्धा आणलेले असतात दाखवण्यासाठी, जेणेकरून तिथल्या सरांना ते खोटं वाटू नये. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूप जास्त रिक्वेस्ट करते आणि पार्थसुद्धा. तेव्हा काव्याला कळत असतं की माझ्यापेक्षा जास्त तर पार्थला माझी काळजी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्या म्हणते की प्लीज सर नाही म्हणू नका, प्लीज पार्थला माझी मदत करू द्या, मी काहीही चुकीचं करणार नाही आहे, मी जे सांगेन तेच ते लिहितील, हवं तर कुणाला तरी लक्ष ठेवायला तिथे बसवा, आमच्याबरोबर बसवा. तेव्हा इथे सर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही इतकी रिक्वेस्ट करताय म्हणून मी तुम्हाला परमिशन देतो आहे, पण आमचा माणूस तुमच्याबरोबर तिथे बसला असेल, तुम्ही जे सांगाल तेच तुम्ही लिहायचं आहे. तेव्हा काव्य आणि पार्थ म्हणतात ठीक आहे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो,
काव्याचा अपघातामध्ये जरी हात मोडला असेल तरीसुद्धा तिची मेन्सची एक्झाम व्हावी यासाठी इथे आता पार्थने खूपच जास्त रिक्वेस्ट केलेली असते आणि ती म्हणजे तिथल्या मेन सरांनाच, आणि त्यांनीसुद्धा परवानगी दिलेली असते आणि अशा रीतीने इथे काव्याची पार्थने मदत केलेली असते. अशा रीतीने त्याने व्यवस्थितरित्या काव्याचा पेपर तिला हवा तसा लिहिलेला असतो आणि तो सुद्धा सुंदर अक्षरांमध्ये. तेव्हा इथे काव्याला खूपच जास्त या गोष्टीचा आनंद झालेला असतो.